नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रिया सायलीवर खूप ब्लेम करत असते। तर आता प्रतापला समजत असतं की प्रिया जास्त बोलते आहे, याचा अर्थ ही खोड तिनेच केलेली असेल। अस्मिता सटकावी म्हणून तिने केलेलं आहे आणि नाव सायलीचं यावं हे आता प्रतापला कळत असतं। तेव्हा आता प्रताप म्हणतो, हे बघ सायली, तू काळजी नको करू, मी तुझ्या पाठीशी आहे। तेव्हा आता पूर्णाई म्हणते, चल सायली तू घे औक्षण कर। तेवढंच आता सायलीला इतका आनंद होतो। सायली म्हणते मी, तेव्हा तिला असं वाटतं की एवढं माझ्यावर ब्लेम केल्यावर सुद्धा पूर्णाई मला म्हणता आहे की अर्जुन तुझ्या बायकोला सांग आणि औक्षण करायला सांग, चोरुटीचा प्रोग्राम सुरू करायला सांग असं म्हणून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं। सायली आता पूर्णाईंजवळ जाते आणि पूर्णाईंची गालाची पप्पी घेते आणि छान कुरवाडत असते पूर्णाईला। तिला खूप आनंद झाला असतं की एवढं सगळं झालं असून सुद्धा पूर्णाईने माझी बाजू घेतलेली आहे म्हणून सायलीला खूप आनंद होतो। तेव्हा आता सायली खुश होऊनच पुढे जाते आणि ती स्वतः सुरुवात करते चोरोटीचा प्रोग्राम चालू करण्यासाठी। तेव्हा आता ती औक्षण करत असते। अस्मिताही खूप खुश असते। आता हे एवढा सगळा प्रकार पाहून आता कल्पनालाही खूप मोठा धक्का बसतो। याला तर असं झालं असतं काय करावं आणि काय नाही, कारण काही केलं तरी ही सायलीचीच बाजू सगळेजण मांडतात। तरी आता सायलीची चूक असून सुद्धा मला कोणीच काही बोलले नाही आणि सायलीचीच वाहवा करत आहे। तेव्हा आता अस्मिताला खूप राग आलेला असतो। अस्मिता रूममध्ये जाते, तिची बसलेली असते। ती म्हणते की सायली मूर्ख आहे, वेडेपणा करते, ती बालिशपणा करते, पण ती असं जीव घेण्याचा प्रयत्न करणार नाही, ती असं सांडणार नाही तेल, आणि सांडलं असतं तर तिने मला वाचवलं का असतं। तेवढ्यात आता प्रिया येते। तर आता प्रिया म्हणते, काय मग बाळाची आई, काय करते आहे, तुझी तब्येत बरी आहे ना? हे बघ तू त्या सायलीकडे लक्ष नको देऊ बरं, जे काय घडलं तिच्याकडे लक्ष दे, सगळं सायलीमुळेच झालेलं आहे। तेव्हा आता अस्मिता तिला जाब विचारत असते, काय ग प्रिया, मी तुझी सगळ्या गोष्टीमध्ये साथ दिली आणि तूच माझ्या बाळाच्या जीवावर उठली। सायली आहे, बालिश आहे, मूर्ख आहे, वेडी आहे, पण ती असं करणार नाही। आतापर्यंत तिला फसवण्यासाठी मी तुझी साथ दिली आहे आणि तू आज माझ्या बाळाच्या जीवावर उठली आहे। सायली असं करणारच नाही, सायली माझ्या बाळाच्या जीवावर उठणारच नाही असं म्हणून आता चांगलीच फटकावत असते आता अस्मिता प्रियाला। तर प्रियाच्या डोक्यावरून तर आता अस्मिताचा हात निघालेला असतो, कारण अस्मिताला समजलेलं असतं कोण चांगलं आहे आणि कोण वाईट। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचले जातील।